नमस्कार प्रेक्षकांनो. चला तर मग लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची सुरुवात करूया. सुरुवात होते नंदिनीच्या घरात येण्याने. तिचा राग रुसवा काढून जीवा तिला परत जेवायला बसवतो. सगळ्यांसमोर नंदिनी सॉरी म्हणते आणि घरातला माहोल पुन्हा हलका फुलका होतो. त्यानंतर जीवा तिला आग्रहाने श्रीखंडाचा घास भरवतो. नंदिनीला गोड खायचं नसतं, पण जीवाच्या प्रेमाखातर ती तो घास खाते आणि हा सीन खूपच क्यूट वाटतो. सगळे टाळ्या वाजवतात आणि घरातला आनंद दिसतो. याच्यानंतर रम्याच्या लग्नाची तयारी सुरू होते. कळतं की रम्या ज्या मुलाला भेटायला गेली होती त्याच्यासोबत तिचं जमले. सगळे तिचं अभिनंदन करतात, पण इथेच एक छोटासा ट्विस्ट येतो. रम्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन करताना दिसते. तिच्या डोक्यात अजून काही गेम सुरू आहे आणि तिचा प्लॅन कसा पुढे नेणार हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान काव्य आणि पार्थचे हलके फुलके सीनही दाखवले आहेत. पार्थ किचनमध्ये काम करताना दिसतो आणि काव्य त्याच्याशी मस्ती करते. त्यांची केमिस्ट्री खूप नैसर्गिक आणि मजेशीर वाटते. त्याचवेळी जीवा आणि नंदिनीचा फिटनेस ट्रॅक दाखवला आहे. जीवा तिला वेटलिफ्टिंग शिकवतो आणि त्या निमित्ताने दोघांमध्ये एक छानसं मोटिवेशनल आणि छोटासा रोमॅन्टिक संवादही होतो. पुढे जीवा आणि नंदिनीमध्ये बाळाबद्दलही गोड चर्चा होते. दोघेही आयुष्यातल्या त्यांच्या येणाऱ्या बाळाबद्दलचे स्वप्न पाहताना दिसतात आणि हा सीन खूपच रोमॅन्टिक आणि क्यूट आहे. या सीनमुळे त्यांच्या नात्यातील गोडवा अजून वाढलेला दिसतो. यानंतर काव्याचा एक वेगळा ट्रॅक सुरू होतो. तिची रिक्षा मिळत नाही म्हणून झालेली चिडचिड. हा सीन थोडा कॉमिक आहे, पण त्यातून एक महत्त्वाचा पॉईंट पुढे येतो. काव्याला ड्रायव्हिंग येत नाही. पार्थ तिला गाडी शिकवायचं ठरवतो, पण काव्या तिचा एक जुना किस्सा सांगते जिथे तिने स्कूटर चालवताना मोठा गोंधळ घातलेला असतो. त्यामुळे तिची भीती अजूनही कायम आहे. पण पार्थ ठाम आहे. तो तिला ही भीती पार करायला लावणारच. एपिसोडच्या शेवटी एक छोटासा टेन्शनफुल सीन दाखवला जातो. मानिनीची तब्येत बिघडते आणि घरात कोणीच नसतं. वसू आत्या पुन्हा एकदा सिच्युएशन हँडल करताना दिसतात. पुढच्या भागात याचं काय होणार आणि काव्य नंदिनी वेळेत पोहोचणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत आजचा एपिसोड जरा नॉर्मल होता. मोठे ट्विस्ट नव्हते, पण रिलेशनशिप्स, इमोशन्स आणि हलकी फुलकी कॉमेडी यामुळे बघायला छान वाटला. मात्र रम्याचा ट्रॅक आणि वसू आत्यांचा प्लॅन हे पुढे काय रंग आणतात याची उत्सुकता नक्कीच लागली आहे. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.